तर दुसरीकडे ठाणे घोडबंदर रोडवरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याने या ठिकाणी आपण पाहू शकतोय कशा प्रकारे सर्व लोक अडकलेले आहेत, नागरिक त्रस्त झाले। त्या संदर्भात आढावा आमचे प्रतिनिधी विकास काटेंनी घेतला। बघूया। ठाणेकरांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागलं आहे। आपण आता उभा आहोत ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील हा जो काही कापूरवाडी आणि माजिवडा यांना जोडणारा हा जो काही पूल आहे, या ठिकाणी आपण आता उभा आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनाच्या रांगा या ठिकाणी दिसत आहेत। खास करून आज सकाळपासून जो काय पाऊस पडणार आहे आणि त्याच्याबरोबर मेट्रोचं काम आणि रस्त्यावरचे खड्डे याचाच फटका बसत असताना ठाण्यावरून नाशिकच्या दिशेने जात असताना एक टेम्पो अचानक बंद पडल्यामुळं त्याचा फटका हा ठाणेकरांना बसलेला आहे। ठाण्यावरून नाशिकच्या दिशेने किंवा ठाण्यावरून मुंबई आणि नवी मुंबईच्या दिशेने जाणारे जे काही नागरिक आहेत किंवा जे काही वाहन चालक आहेत त्यांना आज उशिरानं ऑफिसला पोहोचावं लागणार आहे। कारण की ही जी काही वाहतूक कोंडी आहे ही आता संथ गतीने सुरू आहे। आज सकाळपासूनच खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी असताना पावसाचा जोर जरी कमी असला तरी देखील या वाहतूक कोंडीमुळे जे काही नागरिक आहेत किंवा मग जे काही ठाणेकर आहेत या ठाणेकरांना आज आपलं कार्यालय गाठण्यासाठी उशीरच होणार आहे।